false, but not both simultaneously. A declarative sentence which is either true or false, but not both simultaneously, is called as a statement. What is statement? A declarative sentence which is either true or false, but not both simultaneously. आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो, एखादा सेंटेन्स हे जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, तर असं सेंटेन्स हे कधीही काय नसतं, असं सेंटेन्स हे कधीही स्टेटमेंट नसतं. मित्रांनो, a sentence is not a statement if a sentence is not a statement if first one it is an exclamation. ओके, म्हणजे ते वाक्य जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर असं वाक्य हे काय नसतं, स्टेटमेंट नसतं. आपण अजून शिकलो होतो, इफ इट इज a request or command. ती जर एखादी रिक्वेस्ट किंवा कमांड असेल दॅट इज इम्परेटिव्ह, तर ते सेंटेन्स हे काय नसतं, स्टेटमेंट नसतं. आपण अजून शिकलो होतो, इफ इट इज अ क्वेश्चन, तो जर एक क्वेश्चन असेल तर असं क्वेश्चन वाला स्टेटमेंट हे काय नसतं, स्टेटमेंट सॉरी क्वेश्चन वाला सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. इट इज अ क्वेश्चन दॅट इज इंटरॉगेटिव्ह. जर ते इंटरॉगेटिव्ह टाईपचं सेंटेन्स असेल तर ते देखील स्टेटमेंट नसतं. बर, आपण अजून शिकलो होतो, ते जर ओपन सेंटेन्स असेल तर इफ इट इज an ओपन सेंटेन्स. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो, ओपन सेंटेन्स हे असं सेंटेन्स असतं की जे व्हॅरी होतं. फॉर एक्झाम्पल, एखादं वाक्य आहे, तुम्हाला काही उदाहरणं मी ऑलरेडी दिलेली आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो. x+3 = 9 हे एक समजा मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, याला आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हणतो. तर x+3 = 9 मध्ये x हा कुठच्याही व्हॅल्यू घेऊ शकतो, म्हणूनच आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे जो व्हॅरी होतो ते ओपन सेंटेन्स असतं. इट इज अन ओपन सेंटेन्स विच includes x, he, she, they, and much more. Okay, if it includes time variables such as today, tomorrow, yesterday, etc. Okay, if it includes
place variable such as today, sorry, if it includes places variables such as here, there, everywhere, and many more. ओके मित्रांनो, जर एखादं सेंटेन्स हे जर स्टेटमेंट नसेल तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश नसतो हे आपण पहा. आता स्टेटमेंट नसेल तर काय, ते एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असू शकतं, ते एक इम्परेटिव्ह सेंटेन्स असू शकतं, ते एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असू शकतं. त्या सेंटेन्स मध्ये एक्स, ही, सी, दे असं काहीतरी इन्क्लूड झालेलं असू शकतं. त्या सेंटेन्स मध्ये टुडे, टुमॉरो, एस्टरडे यासारखे असे टाइम व्हेरिएबल्स आलेले असू शकतात. किंवा त्या सेंटेन्स मध्ये जे प्लेसेस व्हेरिएबल्स असतात, जसं की हिअर आहे, देअर आहे, एव्हरीवेअर आहे. तर अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही आहोत. ओके मित्रांनो, आपण स्टेटमेंटची अजून काही उदाहरणं घेऊ जेणेकरून तुमचा स्टेटमेंट म्हणजे काय हे तुमचं क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे मित्रांनो. अजून एक गोष्ट आपण याबरोबर अभ्यासणार आहोत, ते म्हणजे स्टेटमेंटच्या ट्रुथ व्हॅल्यूज. स्टेटमेंटच्या ट्रुथ व्हॅल्यू. ट्रुथनेस ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज इट्स ट्रुथ व्हॅल्यू. ट्रुथनेस ऑफ ए गिवन स्टेटमेंट. व्हॉट इज ट्रुथनेस? ट्रुथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट. Truth value of given statement. मित्रांनो, एखाद्या स्टेटमेंटची जी ट्रुथ व्हॅल्यू असते, ही ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे ट्रुथनेस ऑफ ए स्टेटमेंट. व्हॉट इज ट्रुथ व्हॅल्यू? मित्रांनो, एखाद्या स्टेटमेंटची जी ट्रुथ व्हॅल्यू असते, ती ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे ट्रुथनेस ऑफ ए गिवन स्टेटमेंट. ट्रुथनेस ऑफ अ गिवन स्टेटमेंट. ट्रुथनेस ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज इट्स ट्रुथ व्हॅल्यू. आपण त्याला काय म्हणतो? त्याची ट्रुथ व्हॅल्यू असं म्हणतो. मित्रांनो, एखाद्या स्टेटमेंटला दोन ट्रुथ व्हॅल्यू असतात. एक तर ते स्टेटमेंट ट्रू असेल किंवा ते स्टेटमेंट फॉल्स असेल. There may be two truth values. First one as true and second one is false. आपण स्टेटमेंटच्या डेफिनेशन मध्येच अभ्यासला आहे. अ सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक सेंटेन्सला एकच ट्रुथ व्हॅल्यू येईल. एक तर ते स्टेटमेंट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. सायमल्टेनियसली ते स्टेटमेंट ट्रू आणि फॉल्स असू शकतं का? ओके. तर मित्रांनो, आपण ट्रुथ व्हॅल्यूशी संबंधित काही गोष्टी आणि स्टेटमेंट जे आहे त्या स्टेटमेंटची काही उदाहरणं आपण आता काही एक्झाम्पलचा बंच घेतोय, त्याच्यामधून अभ्यासणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल मी म्हटलं एक उदाहरण घेऊन आपण अभ्यासूया की ट्रुथ व्हॅल्यू काय असते, स्टेटमेंट पण आहे की नाही. ओके. तर मी म्हटलं 2 + 2 = 4. मी काय म्हटलं? 2 + 2 = 4. हे एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. अँड एव्हरी मॅथमॅटिकल इक्वेशन इज स्टेटमेंट. एव्हरी मॅथमॅटिकल इक्वेशन इज स्टेटमेंट, बट इट एक्सक्लूड व्हेरिएबल्स सच ॲज एक्स, जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. तर मित्रांनो, इथं आपण पाहिलं पहिल्या एक्झाम्पल मध्ये
2 + 2 = 4. आता हे मॅथमॅटिकल इक्वेशन असल्यामुळे आपण काय म्हणणार, इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. ओके. आणि याची जी ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, याची ट्रूथ व्हॅल्यू आता मला सांगा 2 and 2 4. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे या सेंटेन्स स्टेटमेंटची ते असेल टी. ट्रूथ व्हॅल्यू काय असेल टी. इथं मी टी का लिहितोय, कारण मी ट्रू साठी टी हा सिम्बॉल यूज करतोय, तर फॉल्स साठी आपण एफ, कॅपिटल एफ हा सिम्बॉल यूज करत असतो. समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं. समजा दुसरं उदाहरण घेऊया आपण. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण म्हणूया एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. एव्हरी रेक्टँगल इज ए स्क्वेअर. प्रत्येक रेक्टँगल हा एक स्क्वेअर असतो. आपल्याला माहिती आहे की एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, बट एव्हरी रेक्टँगल इज नॉट अ स्क्वेअर. त्यामुळं हे जे स्टेटमेंट सुरुवातीला हे स्टेटमेंट आहे का, हो हे स्टेटमेंट आहे, बिकॉज इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. आणि याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे, ही ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, याची ट्रूथ व्हॅल्यू हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, तर हे फॉल्स स्टेटमेंट आहे. कुठल्या प्रकारचं, फॉल्स प्रकारातलं स्टेटमेंट आहे. ही दोन उदाहरणं आपण पाहिली. आता या दोन उदाहरणानंतर आपण आपल्या HSC बोर्डच्या बुक मध्ये दिलेली काही एक्झाम्पल अभ्यासू. चला तर करूया सुरुवात आपल्या बुक मधील एक्झाम्पल्सला. मित्रांनो, यात दिलेली जी उदाहरणं आहेत त्यापैकी पहिलं उदाहरण आहे सनरायझेस इन द ईस्ट, जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. सनरायझेस इन द ईस्ट. सनरायझेस इन द ईस्ट इज a statement and its truth value is the sun rises in the east. मित्रांनो, हे स्टेटमेंट आहे का, हो इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. आणि याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय आहे मित्रांनो, इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके. आपण पुढचं उदाहरण पाहूया जे बुक मध्ये दिलेलं आहे. बुक मध्ये दुसरं उदाहरण दिलं, 5 × 2 = 11. 5 × 2 = 11. आता मला सांगा हे काय मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. मॅथमॅटिकल इक्वेशन म्हटल्यानंतर इट इज अ स्टेटमेंट. इट इज ए स्टेटमेंट. ओके. आणि याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती ट्रूथ व्हॅल्यू काय असेल रे, फॉल्स. कारण सर्वांना माहिती आहे की 5 × 2 = 10 असतं. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलंय की प्रत्येक त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाला 3च बाजू असतात. हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे काय असणार आहे, इट इज अ स्टेटमेंट. हे काय आहे, स्टेटमेंट आहे. आणि मला सांगा याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, टी, कारण हे एक ट्रू स्टेटमेंट आहे. ओके. पुढे सांगितलंय मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई is the capital. Mumbai is the capital of Maharashtra. महाराष्ट्र. ओके. मित्रांनो, हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हे एक ह्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती असणार आहे टी, कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इट इज अ स्टेटमेंट. इट इज ए स्टेटमेंट आणि याची ट्रूथ व्हॅल्यू जी असेल ते असणार आहे टी. ओके. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहतोय. उदाहरण असं आहे, एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल. एव्हरी इक्विलॅटरल समभुज
equilateral triangle, every equilateral triangle is an equiangular triangle. Every equilateral triangle is equiangular triangle. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे इट इज अ स्टेटमेंट. आणि हे देखील आपण शिकलेलो आहोत ऑलरेडी 10वी मध्ये 9वी मध्ये की एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल. त्यामुळे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा काय झालेली आहे, आपली टी झालेली आहे. पुढचं उदाहरण आहे अ नॅचरल नंबर इज अन इंटिजर. A natural number is an integer. आपल्याला माहिती आहे a natural number is a number starting from 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 to infinity. Okay, whole numbers are numbers starting from 0 to infinity. All the positive and negative numbers, that is whole number and all negative number, or you can say 0, negative numbers and positive numbers together called as integer. बरोबर आहे, यांनी म्हटलंय a natural number is an integer. आता इंटिजर मध्ये होल नंबरचा समावेश होतो, बरोबर आहे, आणि होल नंबर्स मध्ये 0 अँड ऑल नॅचरल नंबर्स. त्यामुळं इथं हे जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे, टी असणार आहे. त्यामुळे आपण म्हणणार इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, यानंतर फॉलोइंग सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. आता बोर्डच्या जे बुक आहे, या बोर्डच्या बुक मध्ये त्यांनी सांगितलंय की खालील स्टेटमेंट जे आहेत ती खालील सेंटेन्स जे आहेत ती स्टेटमेंट नाही आहेत. त्याचं कारण काय पहा. पहिलं सेंटेन्स आहे प्लीज गिव्ह मी युअर पेन. प्लीज गिव्ह मी युअर, प्लीज इट इज अ रिक्वेस्ट. आणि आपल्याला माहिती आहे अ सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट इफ इट इज अ रिक्वेस्ट. सो इट इज नॉट अ स्टेटमेंट. What is your name? It is interrogative sentence. What a beautiful place it is. It is exclamatory sentence. How are you? तुम्ही कसे आहात? मजेत ना? ओके, हे कसलं सेंटेन्स आहे? How are you? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. Do you like to play tennis? हा एक क्वेश्चन आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, yes no टाइपचा. ओपन द विंडो ही एक कमांड आहे. ओके, लेट अस गो फॉर टी. चला आपण चहासाठी जाऊया. ओके, हे कसल्या प्रकारचं स्टेटमेंट, लेटने स्टार्ट होणार, हे सुद्धा काय नसतं, स्टेटमेंट नसतं. सिट डाऊन, आता सिट डाऊन खाली बसा, ही सुद्धा काय एक प्रकारची कमांड आहे. तर अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणत नाही. मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट किंवा सजेशन असेल तर असे सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात. आता मला सांगा, जर मी पुढील एक्झाम्पल घेतलं 3x/2 - 9 = 0. आता हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल याच्यामध्ये एक्स आलेला आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट नाही. ही इज टॉल, ही इज टॉल, इट इज अन ओपन सेंटेन्स. स्टेटमेंट असाचा काही संबंध नाही. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स हा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. कोणाला डिपेंड, पर्सन टू पर्सन हे डिफर होईल. बरोबर आहे, पर्सन टू पर्सन हे डिफर होईल. त्यामुळे याचा आन्सर येणार इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, इट इज ब्लॅक इन कलर. इट कोणतं नेमकं ब्लॅक इन कलर, कोणता, तो. बरोबर आहे, तर तो, हा, ही, हे, इट इज जो समोर जो बसणारा जो व्यक्ती आहे तो दाखवतो इट इज ब्लॅक इन कलर. त्यामुळे नेमकं सांगता येणार नाही, तर हे एक ओपन सेंटेन्स आहे. ओके मित्रांनो, यानंतर आपण पुढचा क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहोत. क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक. पुढीलपैकी कोणते सेंटेन्स हे मॅथमॅटिकल लॉजिक मधले स्टेटमेंट आहेत. राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट. आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑलरेडी शिकलोय. ट्रूथनेस ऑफ अ गिव्हन स्टेटमेंट इज कॉल्ड एज इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ओके, तर आपण इथं पाहूया ट्रूथ व्हॅल्यू काय. 6 × 4 = 25. 6 4 = 24 सर्वांना माहिती आहे, इक्वल्स टू 25 दिलंय. म्हणजे काय, 6 × 4 = 24. मग 6 × 4 = 25 हे काय असेल, फॉल्स स्टेटमेंट आहे. आणि 6 × 4 आहे, 6 × 4 = 25 हे एक इक्वेशन आहे मॅथमॅटिकल. मॅथमॅटिकल इक्वेशन इज अ स्टेटमेंट. ओके, x + 6 = 9 इन्क्लूड x झाला. x इन्क्लूड म्हटले की हे ओपन सेंटेन्स, याची ट्रूथ व्हॅल्यू काढण्याची गरज नाही. व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, स्टेटमेंट नाही, ट्रूथ व्हॅल्यूची गरज नाही. द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6
इक्वल टू 0 हॅज 2 रिअल रूट्स. मित्रांनो आता हे जे सेंटेन्स आहे याला जर आपल्याला प्रॉपर वेनं पाहावं लागेल, कारण त्यांनी काय म्हटलंय की द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 = 0 हॅज 2 रिअल रूट्स. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याला 2 रिअल रूट्स असतात आहेत असं म्हणतंय. तर आपल्याला x² - पाहूया आपण स्टेटमेंट. हे समोरचं जे दिले आहे त्या अगोदर एकदा मी खोडून घेतो आणि मग हा तर मित्रांनो काय म्हटलंय, द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 = 0 हॅज 2 रिअल रूट्स. द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 = 0, okay, has 2 real roots. Has 2 real roots. 2 real roots. Okay. आपण पाहूया इक्वेशन. आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x² - 5x + 6 = 0. We have to find two numbers having multiplication 6 and addition 5, and those numbers are 3 2s. Okay, so we can write x - 3, x - 2 = 0. Since multiplication of these two bracket is 0, x - 3 = 0 or x - 2 = 0. Therefore x is equal to 3 or x is equal to 2. ओके, इथं ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स आले? 2. त्यामुळे कसलं स्टेटमेंट आहे? इट इज अ स्टेटमेंट अँड इट ट्रूथ व्हॅल्यू इज t. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये x इन्क्लूड झालंय, मग हे स्टेटमेंट आहे का? बरोबर आहे मित्रांनो, हे एक्झाम्पल हे x² - 5x + 6 = 0 असं आहे का? फक्त नाही, त्याच्या पुढे कंटिन्यू झालंय की ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स आहेत. ओके, त्यामुळे एक स्टेटमेंट झालं सुरुवातीला. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. ओके, अँड याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आपली काय आलेली आताच? ट्रू. ओके, पुढचं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण आहे प्लीज सिट डाऊन. हे एक इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. द मून revolves around the earth. The moon revolves around the earth. आता मित्रांनो, moon is the natural body which revolves around the earth. All of us know this. So it is a statement and its truth value is true. It is a statement and its truth value is t. Okay, every real number is a complex number. Next, every real number is a complex number. Every real number is a complex number. हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. हे काय आहे? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. त्यामुळे याची सुरुवातीला आपल्याला म्हणावं लागेल की इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. ओके, आता याच्या ट्रूथ व्हॅल्यू बद्दल बोलूया. मित्रांनो, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर? कॉम्प्लेक्स नंबर इज द कॉम्बिनेशन ऑफ रिअल अँड इमॅजिनरी नंबर टुगेदर. कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्बिनेशन ऑफ रिअल अँड इमॅजिनरी नंबर टुगेदर. मग मी जर म्हटलं की a + bi = 0 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे,
हो, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. याच्यामध्ये जर इमॅजिनरी पार्टची जर व्हॅल्यू 0 घेतली तर उरला कुठला पार्ट? रिअल पार्ट. मग मला सांगा a इज इक्वल्स टू 0, a इज इक्वल्स टू 0. मी हे मुद्दाम एक एक्झाम्पल घेतोय जस्ट. ओके, तर a इज इक्वल्स टू 0, a 0 आहे, b 0 आहे. 0 हा सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग रिअल नंबर जो आहे, प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असलाच पाहिजे, कारण 0 हा काय आहे? रिअल नंबर आहे. सो एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर. हे सुद्धा गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा. a प्लस बी आय, रिअल अँड इमॅजिनरी नंबर टुगेदर कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स नंबर. ओके, तर याच्यानंतर आपण याला म्हणणार आहोत की याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती काय आहे? टी. आणि पुढे जाणार आहोत. पुढे म्हटलंय ही इज ऑनेस्ट, ही इज ऑनेस्ट. आता ही जो आहे हा ही कोण हे माहिती नाहीये, त्यामुळं हा एक ओपन सेंटेन्सचा प्रकार होईल. तर ओपन सेंटेन्स ट्रूथ व्हॅल्यूची गरज नाही. द स्क्वेअर ऑफ ए प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. द स्क्वेअर ऑफ ए प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. नेक्स्ट जे आहे हे पाहूया. द स्क्वेअर ऑफ ए प्राईम नंबर, द स्क्वेअर ऑफ ए प्राईम नंबर, square of a prime number is a prime number, is a prime number. प्राईम नंबरचा स्क्वेअर हा एक प्राईम नंबर असतो. उदाहरण घेऊन पाहूया. 2 हा एक प्राईम नंबर आहे, याचा जर स्क्वेअर केला 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. 3 हा एक प्राईम नंबर आहे, त्याचा स्क्वेअर केला 3 स्क्वेअर इक्वल्स टू 9. 2 स्क्वेअर इक्वल्स टू 4. 4 हा प्राईम नंबर आहे का? नाही. 3 हा प्राईम नंबर आहे, त्याचा स्क्वेअर केला. 9 हा प्राईम नंबर आहे का? नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे, परंतु याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल? याची ट्रूथ व्हॅल्यू होईल एफ. इट इज अ स्टेटमेंट. हे काय आहे? स्टेटमेंट आहे. मात्र याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल रे? फॉल्स होईल. याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल? फॉल्स अशी होईल. तर मित्रांनो, ही अशी काही उदाहरणं आपल्या बुकमध्ये दिलेली आहेत. आपण यानंतर जी एक्सरसाइज आहे ह्या एक्सरसाइज मधली काही उदाहरणं अभ्यासूयात, ज्यांच्यामध्ये आपल्याला ते स्टेटमेंट आहेत का नाही आणि त्यांची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्सरसाइज 1.1 मधलं जे पहिलं एक्झाम्पल आहे, आपण एक्सरसाइज 1.1 माझा पहिला क्वेश्चन आहे त्याला अभ्यासतोय. पहिला क्वेश्चन आहे 5 + 4 = 13. 5 + 4 = 13. हे एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, त्यामुळे इट इज अ स्टेटमेंट. इट इज ए स्टेटमेंट. ओके, आता याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे, ट्रूथ व्हॅल्यू 5 + 4 सर्वांना माहिती आहे. किती असतं रे 5 + 4? 9. ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? एफ. ओके, x - 3 = 14. x - 3 = 14. आपल्याला माहिती आहे की x इन्क्लूड झाला की काय असणार आहे? इट इज अन ओपन सेंटेन्स. ओके, क्लोज द डोअर. क्लोज द डोअर काय आहे? ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. क्लोज द डोअर. क्लोज द डोअर हे एक प्रकारचं इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. ही एक कमांड आहे, त्यामुळं हे स्टेटमेंट नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, फोर्थ वन आहे खूप महत्वाचं असं. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. काही वेळापूर्वीच आपण डिस्कस केलं की 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्यामुळं इट इज अ स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू टी. इट इज अ स्टेटमेंट आणि ह्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे? टी असे असणार आहे. बर, त्याच्यानंतर प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. कृपया मला नाश्ता द्या. काय आहे? ही एक रिक्वेस्ट आहे, त्यामुळं इट इज नॉट अ स्टेटमेंट. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टचं स्पेलिंग आपल्या पुस्तकामध्ये थोडंसं रॉंग झालेलं आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट ए
स्टेटमेंट, हे स्टेटमेंट नाही. ओके, तर मित्रांनो पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. मी समोरचं थोडं पुसून घेतोय. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. मित्रांनो, तर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर या उदाहरणामध्ये आपल्याला माहिती आहे हे 6th वन आहे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की if two triangles are congruent then their corresponding sides are congruent and their corresponding angles are also congruent. ओके, तर सिमिलर ट्रायंगल जे असतात, सिमिलर ट्रायंगल म्हणजे ज्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या इन प्रपोर्शन आणि त्यांचे अँगल जे आहेत हे कसे पाहिजेत, कॉन्ग्रुएंट पाहिजेत. आता कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत त्यामुळे अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आणि अँगल कॉन्ग्रुएंट म्हटलं की ए टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल सिमिलर होऊ शकतात. किंवा जर साइड्स जे आहेत ह्या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, याचा अर्थ काय, त्यांचा जो प्रपोर्शन जर घेतलं, ओके, रेशो जर घेतला, प्रोपोर्शन मध्ये जर साइड्स घेतल्या तर त्यांचा रेशो 1 येणार आहे. आणि रेशो 1 आला म्हणजे पुन्हा एकदा तो ट्रायंगल SSS टेस्ट नुसार सुद्धा काय होईल, सिमिलर होऊन जाईल. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट अँड याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती म्हणजे येईल ट्रू. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे अतिशय सोपं असं x² इक्वल्स टू x. x² इक्वल्स टू x. तुम्हाला या अगोदरच मी बोललो की ज्याच्यामध्ये आता x² इक्वल्स टू x ला मी x² मायनस x इक्वल्स टू 0 असं लिहू शकतो. बरोबर आहे, x² मायनस x इक्वल्स टू 0 असं लिहू शकतो. आता ज्या एक्झाम्पल मध्ये x चा समावेश होतो, यांनी असं म्हटलंय का की ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला एवढे रूट्स आहेत किंवा ह्या लिनियर इक्वेशनला एवढे रूट्स आहेत, अशा पद्धतीचं एक्झाम्पल नाही. जसं की हे होतं, हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट ए स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे परंतु स्टेटमेंट नाही. स्टेटमेंट नाही त्यामुळे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूचा संबंधच नाही. ओके, नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे हे सुद्धा एक्झाम्पल फार सोपं आहे. पहा काय म्हटलंय एक्झाम्पल मध्ये म्हटलंय की a quadratic equation cannot have more than 2 roots. quadratic equation ला 2 पेक्षा जास्त रूट्स असू शकत नाहीत. a quadratic equation okay cannot have more than 2 roots. Cannot have more than 2 roots. ओके, तर मित्रांनो इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. हे एक स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. कारण प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 पेक्षा जास्त स्क्वेअर रूट 2 पेक्षा जास्त रूट्स असू शकत नाहीत. ओके, 9th वन आहे डू यू लाईक मॅथमॅटिक्स. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. आता मित्रांनो हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट माफ करा, हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स हे एक एस्नो टाइपचा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यामुळं इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, यानंतर 10th जे आहे ते आहे द सन सेट्स इन द वेस्ट. द सन सेट्स इन द वेस्ट. आता हे सर्वांना माहिती आहे की सूर्य जो आहे हा सूर्य पश्चिमेला मावळतो. ओके, हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळे इट इज अ स्टेटमेंट आणि याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे टी. ओके, त्यानंतर जे 11th आहे ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल
रियल नंबर्स आर होल नंबर्स. ओके मित्रांनो, हे एक स्टेटमेंट आहे, मात्र याची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स असली पाहिजे, कारण होल नंबर्स हा रिअल नंबरचा पार्ट आहेत. सगळे रिअल नंबर होल नंबर असू शकत नाहीत. इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, सो इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आहे ती असणार आहे आपली फॉल्स. ओके, यानंतर पुढचं सेंटेन्स आहे, पुढचं एक्झाम्पल आहे, कॅन यू स्पीक इन मराठी. कॅन यू स्पीक इन मराठी. 12th, कॅन यू स्पीक इन मराठी. ओके, 12th one, can you speak in Marathi? Yes, we do. Yes, I do. Yes, I can. Okay, can you speak in Marathi? हो, आम्ही नेहमी मराठीतच बोलतो. तर मित्रांनो, हे एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट, त्यामुळे याच्या ट्रूथ व्हॅल्यूची याला गरज नाही. ओके, त्यानंतर 13th जे एक्झाम्पल आहे, 13th एक्झाम्पल म्हणतंय x² - 6x - 7 = 0 when x = x² - 6x - 7 = 0 when x = 7. आता आपण इथं x = 7 जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर 7² - 6 इन ब्रॅकेट 7 - 7 = काय मिळेल ते अगोदर पाहून घेऊ. 7² 49, 49 - 49 होईल. 6 7 42 - 7 49 = 0. It is a statement and truth value is it is a statement. ओके, आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे टी. यानंतर 14th एक्झाम्पल आहे, ते 14th एक्झाम्पल पाहूया. ओके, एक्झाम्पल म्हणतंय द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. द सम ऑफ क्यूब रूट्स, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. मित्रांनो, आपण लास्ट इयरला कॉम्प्लेक्स नंबर नावाचा एक चॅप्टर शिकलो होतो, आणि कॉम्प्लेक्स नंबर नावाच्या चॅप्टर मध्ये आपण शिकलो होतो की w² + w + 1 = 0. ओके, तसंच आपण अजून एक गोष्ट शिकलो होतो, w³ = 1. तर मित्रांनो, सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज ऑलवेज इक्वल्स टू 0. हे एक स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आहे इट इज अ स्टेटमेंट आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी. ओके, तर लास्टचं जे एक्झाम्पल आहे 15 नंबरचं, इट रेन्स हेवीली. इट रेन्स हेवीली, इट मस्ट, इट रेन्स हेवीली, इट रेन्स हेवीली. मित्रांनो, हे एक ओपन सेंटेन्स आहे. इट इज अन ओपन सेंटेन्स, आणि ओपन सेंटेन्स असल्यामुळं याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे की ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहिण्याची गरज नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जी आपली एक्सरसाइज आहे, ह्या एक्सरसाइज मध्ये आपण फार महत्वाचं असं स्टेटमेंट काय आणि त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू काय आहेत याबद्दलचा जो पहिला क्वेश्चन आहे एक्सरसाइज 1.1 मधला, तसेच आपल्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेले जे एक्झाम्पल आहेत, ही सगळी एक्झाम्पल आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये अभ्यासली. आता आपण पुढील व्हिडिओ लेक्चर मध्ये ऍक्च्युली हे फार डिटेल मध्ये मी घेतलंय, कारण पुस्तकात दिलेली सॉल्व्ह करून दिलेली उदाहरणं सुद्धा आपण डिस्कस केलेली आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओचा वेळ आपला इथंच संपत आला. तर आपण पुढील व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकणार आहोत व्हॉट इज सिंपल स्टेटमेंट, ओके, आणि कंपाऊंड स्टेटमेंट, तसेच कनेक्टिव्ह काय आहेत ते. ठीक आहे, तर मित्रांनो